आर-टी-ओ ऑफिसमध्ये गणपती कसलं मस्त डेकोरेशन केलं बघा. नमस्कार पब्लिक. तर काय विषय, आज मी कागवाडकडनं कॉलेज चाललेलो. मग इथं मगसुईत गर्दी बघा कसलाय. थांबाय चढाय जागा नाही, तेवढं गर्दी. काय आहे? मग तिथनं डायरेक्ट आतनी बस स्टँडात आलो बघा. कुठं बघितलं तिथे सगळे कॉलेजची पोरं आहेत. कॉलेजला गेलं तर सगळे इथं आहेत काय माहीत. मग जमखंडी बसमध्ये बसून आलो. मी तर बसून जातो बघा. थांबत नाही हो. मग हे भगवत काय म्हणते बघा जरा. दुपारी महाप्रसाद आहे म्हणे गणपतीचा. जाऊया का म्हणा. मग जायलाच लागते की. मग 12 वाजता मी आणि सोम्या तेवढं मागं चाललेलो कॉलेजच्या. मग तिथं जाऊ पण तेव्हा आद्या हर्षा त्यांनी भेटलीत बघा. त्यांनी कुठे चालल्यात जेवायला हो. मग आम्ही का बसतो होय. आम्ही बी गेलो त्यांच्यासोबत. मग तिथं जाऊ पण पोरं बघा कुठे झाले ते सगळे कॉलेजचे पोरं बसल्यात. मग ते डायरेक्ट तिथनं आत गेला ऑफिसमध्ये जरा. मग तिथं भावाचं टॅलेंट बघा. रांगोळीनं गणपती कसलं मस्त केलाय. कसलं भारी काढलाय भावानं. मग इथं गणपतीचं डेकोरेशन पण मस्त केलं त्यांनी आर-टी-ओ ऑफिसमध्ये. मग तिथनं दर्शन त्यांनी घेऊन बाहेर आले. बाहेर पण काय तरी अजून जेवण चालू झालं नव्हतं. मग ह्यो आल्या तर कसं बसलं तर बघा. असणे भूक लागली तरी जेवण चालू करण्यात. या पोरग्याचं पोट धरून थांबलाय बघा ह्यो. काय भूक लागली म्हणून काय. तो पण बघा जेवण चालू झालंय. सगळी पोरं पळत गेल्यात. खरं आम्ही जात नाही. चालत जाणार आम्ही. का सावकाश जायला पाहिजे हो. नाहीतर आणि पडलं पिटलं तर काय करायचं. मग काय जाऊ पण गर्दी एवढं भरले. मग काय जरा खीर त्यानं घेऊन आलं. भात काही घेतलं नाही. नंतर आणि वेस्ट झालं तर काय करायचं. मग नंतर आणि खीर तेवढं खाऊन जरा भात घेतलंय. मग आमचं सगळं झालंय बघा. किंवा आधा 1 तास झाला खायला तरी असं काय होईना. 1 तास झालं खातोय काय पोरगं. मग सगळे पुढे गेले आम्ही दोघं तेवढं मागं राहिले बघा. का किंवा आधाच 1 तास झालं खायला आम्ही काय करायचं आता मग. मग काय आर-टी-ओ ऑफिसमधनं बाहेर निघाला डायरेक्ट कॉलेजमध्ये एंट्री बघा. मग तिथनं येऊन जरा बाकड्यावर बसलं. गार वारा असलं खतरनाक यायले म्हणतासा. किंवा आद्याला उठाय बसाय बघा तेवढं खाल्लाय. किंवा हर्षाच्या आयडेंटिटीमध्ये बघा सगळं खीर बोललं याला आत्ता कळले. मग डायरेक्ट क्लासमध्ये आले. क्लासमध्ये आले एक पोरगं पबजी खेळायले, एक पोरगं फोनवर बोलायले काय. मग तिथं डायरेक्ट जरा बाहेर चालले तो पण रेने बघा कसं पेपर लिहिला. ह्याला बघून पोरं कसलं खुश झाले. मग कॉलेजच्या बस स्टँडवर गणपती बसवले तिथं गाणं बघा कसलं लावल्यात. मग तिथनं डायरेक्ट आतनी बस स्टँडात आलं. मग तिथं हॉस्टेलचं बस तेवढं होतं. मग त्यात बसून आम्ही पण आलो हॉस्टेलकडे. मग काय आलं हॉस्टेल पाशी. मग ब्लॉग संपवला इथंच. लाईक फॉलो तेवढं करा.